ही विश्वास केने आणि आणखी आपण खरं तर निखिल ठोंबरे यांना आज इथे समालोचक म्हणून अनुभवणार आहोत. त्याचमुळे त्रिवेणी संगम आजही समालोचन कक्षामधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. बरोबर 9:15चा अल्टिमेटम आपण दिलेला होता आणि अगदी 9:16 या पहिल्या डावाला सुरुवात. क्लीन बॉल्ड. सकाळी सकाळी सूर्यदर्शन झालेलं आहे. वातावरण अत्यंत प्रफुल्लित आहे. शुभ सकाळ, परंतु ती गोड करता आली नाही फलंदाजाला. गोलंदाजाने काय नियंत्रण दाखवलेलं आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला कोणतंही ठोस प्रत्युत्तर देता आलं नाही. टोटली अनप्लेबल डिलिव्हरी. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट गिवन बाय बॉलिंग टीम. आदितीने पहिल्या चेंडूवर फलंदाज अक्षयचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. अक्षय बाद. मध्ये तुम्ही सहभागी होता, त्याचबरोबर त्या स्पर्धेतील महान अंतिम दिवस खेळण्यासाठी तुम्ही पुढे येता आणि बऱ्याचदा संघांच्या रात्री टीम मीटिंग्स होत असतात, टीम मीटिंग्स होतात, तिथे ते प्लॅन्स आखतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसाची उत्सुकता असते. सकाळी लवकर उठले दोन्ही संघ, त्याचबरोबर मैदानामध्ये दाखल झाले वेळेवर. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळपट्टीवर आपल्या अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. मोठा फलंदाज अक्षयने अनेकदा इथे फलंदाजी करत असताना आपल्या संघाला तारलं होतं. आपल्या संघासाठी चांगला खेळ त्याचा झाला होता. हे जरी तितकंच खरं असेल तरी आज अक्षयला चांगली सुरुवात देता आली नाही. पाहायचं आता नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कालच्या दिवसामध्ये साखरे टीमच्या बाबतीत एक गोष्ट आपण सगळ्यांनी अनुभवली की साखरे टीमचा बॅकबॉन ऑफ बॅटिंग ज्याला आपण म्हणतो तो वसंत कालच्या दिवसामध्ये चमकला नव्हता. तरी सुद्धा बक्षीस पात्र फेरीपर्यंत खरं तर त्याने मजल मारली होती. ते तितकंच कौतुकास्पद आहे. बॅटर्स आपणही दिरंगाई करू नका, लगेचच आपल्याला तयार व्हावं लागेल. बॅटर्स आपणास विनंती आहे, वेळ अत्यंत महत्वाची आहे. आजच्या दिवसातील प्रत्येक मिनिट काय प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. ऋषी पवार तुम्ही जर दूध पिताना भाजले तर ताक सुद्धा फुंकून पिता, याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. बॅटर होता, त्याला बाद केल्यानंतर इथे तो लेसन घेतलेला आहे बॅटर ऋषीने. पहिला चेंडू योग्य रीतीने त्याने टॅकल केला. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं आपण म्हणतो. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचा आहे बॅटर ऋषीला, त्यासाठी ते जाणले जातात. वर्टिकल ब्लेडचे फटके चांगले खेळतात. फ्रंटफुटला खेळत असताना ऋषी पवारचे फटके पाहण्याजोगे असतात. त्याचबरोबर बॅकफुटला सुद्धा चांगले फटके, पूल हुकचे फटके तो खेळू शकतो. इम्प्रोवाइज क्रिकेट सुद्धा त्याला अनेकदा तुम्ही पाहिलेलं आहे. रिव्हर्सचे फटके सुद्धा त्याला खेळता येतात. त्याचमुळे प्रत्येक तीर त्याच्या भात्यामध्ये आहे. व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगला चेंडू यॉर्करच्या पाठी. यॉर्कर इथे दाखवत आहेत गोलंदाज आदी. काय सुरुवात मिळून दिलेली आहे कोंडे साखरे टीमला. या पद्धतीच्या सुरुवातीची चर्चा किंवा या पद्धतीच्या सुरुवातीची कल्पना ही आली नसावी फलंदाजी करत असताना आंबेले टीमच्या फलंदाजांना. तीक्ष्ण मारा, जीवघेणी गोलंदाजी, जिवारी बसणारी गोलंदाजी, बोचरी गोलंदाजी, कमी खर्चिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदीने आतापर्यंत केलेली आहे. दोन चेंडूचा खेळ शेष, त्यातील एक चेंडू इथे सबमरीन राहिलेला आहे. शूटर बॉल ज्याला आपण अलीकडच्या मॉडर्न क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये म्हणतो. चेंडू पडल्यानंतर खेळपट्टीच्या समांतर मागे निघून जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट एष्ट्यांच्या उंचीपासून खालची उंची त्या चेंडूला मिळते. पाहायचंय आजच्या दिवसाची सुरुवात निर्धाव षटकाने केली जाईल का. समोर खेळलेत, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. या अगोदर मी वर्णन केलेलं आहे. फ्रंट फुटला फटके अत्यंत चांगले असतात ऋषी पवारचे. त्यातील एक फटका त्याने आपल्याला दाखवला. ऑन ड्राईव्ह होती, 20 मध्ये एक्झिक्यूट केला. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला. याचबरोबर चेतन स्मृती चषक 2025 30व्या पर्वातील महांतिम दिवसातील पहिला चौकार बॅटर ऋषी पवारच्या नावावर झालेली आहे. त्याचमुळे दुसरं षटक लगेच सुरू केलं जाईल. याकडे लक्ष द्यायचं आहे गोलंदाजी करणारी टीम. आपण वेळेच्या बाबतीत दिरंगाई करू शकत नाहीत आणि त्याची अडचण तुम्हालाच येईल, कारण शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल.
बघा असं वाटतं की सगळे खेळाडू क्षेत्ररक्षण लावतात, अमोल कोणतरी एक त्यासाठी निवडा आणि एकाकडे जबाबदारी द्या. प्रत्येक जण कर्णधार बनला तर गोंधळच होईल, यापेक्षा अधिक काय होणार नाही. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज वेदांत येत आहेत. जस्ट नंबर 27 ऑन इज बॉलिंग मार्क, बॉलिंग ट्रॅक. What a great start ball given by Adi. Just considered 4 runs and picked up crucial wicket of Akshay Pawar. अधिकचा वेळ घेतायत अमोल आपण क्षेत्ररक्षणामध्ये, इतका वेळ निश्चितच आपल्याकडे नाहीये, याच हरकत नाही. पुढे सरकले, रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे बॅटर जेरी अर्थात जयेशच्या वतीने. मला त्या जांभुलवाडी परिसरामध्ये जी स्पर्धा आयोजित केली होती, रात्रकालीन स्पर्धा होती, नाईट क्रिकेट तिथे खेळलं जात होतं आणि डोंगरडाबे टीमच्या विरोधात खेळत असताना त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा डोंगरडाबे टीमच्या वतीने खेळत होतो. तिचे जयेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ती वाखाणण्याजोगी राहिली होती. त्याचमुळे या फलंदाजाने स्वतःला अनेकदा सिद्ध केलेलं आहे. इथे इथे यावेळेस थोडे अडखळत खेळले होते, चाचपडत खेळले होते, व्यवस्थितरित्या इथे टायमिंग देता आलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्री मेडिकेटेड फटका होता, ज्याला आपण प्री डिटर्मिन्ड फटका म्हणतो. पूर्व निर्धारित फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. तुमच्याकडे फलंदाजीची जर चांगली टेक्निक असेल तर मेरिटवर तुम्हाला खेळायचं असतं, ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल ज्याला आपण म्हणतो. ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीचं उत्तर तुमच्याकडे असावं असं म्हणतात आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करता आलीच पाहिजे. आणखी एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतायत हे सगळे यंगस्टर्स, अवाक करणारी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. धडपड धडपड सुरू आहे क्षेत्ररक्षकांची. पाहायचंय 2च धावा मिळालेल्या आहेत. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर खरं तर आपल्याला इथे थोडं प्रभावशाली पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने स्किड होत आहेत क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर खेळपट्टी सुद्धा गोलंदाजांसाठी पूरक बनलेली आहे. अशातच तुम्हाला नाणेफेक अत्यंत महत्वाची ठरते. ते नाणेफेक जिंकल्यानंतर संघ कर्णधार बऱ्याचदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात आणि तोच निर्णय इथे घेतलेला आहे अमोलच्या टीमने, अर्थात कोंडेसाखरे टीमने. धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत त्या म्हणजे 9. पहिल्या षटकामध्ये 4 आले होते, आतापर्यंत 5 बनलेले आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅटरचा जरूर झाला होता. चेंडूपाईचा इथे त्याला संपर्क करता आला नाही. प्रत्येक चेंडू अगदी मोजून मापून टाकला जातो. प्रत्येक चेंडूवर फोकस पाहायला मिळतो गोलंदाजांचा. इथेही टायमिंग व्यवस्थितरित्या जुळवता आलं नाही बॅटरला. अगदी टो एंडला चेंडू आदळतो. क्षेत्ररक्षक चुका करतायत, आधी आहेत तिकडे, त्याचमुळे 2 धावा मिळतील फलंदाजांना. प्रत्येक धाव महत्वाची बनलेले, लाख मोलाची बनलेले. चौकार षटकार जर तुम्हाला सहजासहजी मिळत नसतील तर मग पुन्हा एकदा क्रिकेटच्या बेसिककडे तुम्हाला वळावं लागतं. एकेरी दुहेरी धावांवर तुम्हाला अवलंबून राहून डाव पुढे घेऊन जावा लागतो आणि तेच केलेलं आहे आतापर्यंत फलंदाजाने. चांगली गोष्ट अशी आहे की धावफलक त्याने हालतं ठेवलेलं आहे, चालतं ठेवलेलं आहे. खाली चेंडू राहतात. ही ॲडवर्स कंडिशन, ॲडवर्स सिच्युएशन आहे इन फ्रंट ऑफ बॅटर्स. दिस मीन्स दिस इज द एंड ऑफ सेकंड ओव्हर आफ्टर 2 overs while batting in first inning. Just 11 runs on the board with the loss of 1 important wicket. चला तिसरं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेण्यासाठी पाहिजे कोणते गोलंदाज इकडे अपॉइंट केले जातात. फलंदाजांना मला असं वाटतं कोणत्याही निरोपाची गरज नाही, कारण हे दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. फक्त आता परिस्थितीला त्यांना व्यवस्थितरित्या ॲसेस करता आली पाहिजे की कशा कंडिशन्स आहेत. तुम्हाला अपेक्षित उसळी इथे मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला मेरिटवरच खेळावं लागेल. अपेक्षित उसळी मिळत नसेल तर ऑन द राईज फटके खेळताना प्रॉब्लेम होतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याचमुळे मग चेंडूचा टप्पा व्यवस्थितरित्या तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. त्या पद्धतीने नियोजन इथे फलंदाजीत करावं लागेल. चौकार षटकार मिळणं जर मुश्किल होत असेल तर तुम्हाला गॅपमध्ये चेंडू टाकावे लागतील, अधिक धावा तिथून पळून काढावे लागतील. सामन्याचा रिदम लॉस करू नये, लगेचच तिसरं षटक सुरू व्हावं. चला बॅटर्स आपणही तयार व्हा. तिसरं षटक फेकण्यासाठी आणखी एक गुणवंत गोलंदाज, धनवंत
या गोलंदाजीत दाखल होत आहेत. धन्वंत याने अनेकदा फलंदाजांना कंगाल केलेलं मी पाहिलेलं आहे. म्हणजे कमी खर्चिक गोलंदाजी ते करतात. स्वतःचं नाव धन्वंत आहे. पाहायचं आता इथून पुढे फलंदाजांना काही याचा लाभ होईल का? हा बघा चेंडू, ज्या गोष्टीची शक्यता मी वर्तवली होती त्याच पद्धतीने सुरुवात दिलेली आहे ते गोलंदाज धन्वंतने, जर्सी नंबर 12. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी करतायत. अनुभव चांगला आहे गोलंदाज धन्वंतकडे. उंच पुरे गोलंदाज आहेत. चांगला बाउन्स ते मिळवू शकतात. इथे खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. उंची मिळालेली आहे. त्याबरोबर मिळालं अंतर. याच फलंदाजाची चर्चा मी छेडली होती. जांभूळवाडी नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये हा फलंदाज चमकताना मी पाहिला होता. त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहेत. त्या क्षमतांचा योग्य वापर जर झाला तर धावफलकाला दिलासादायक परिस्थितीमध्ये तो घेऊन जाऊ शकतो. सन्मानजनक धावफलक त्याच्या वतीने उभारलं जाऊ शकतं. सुरुवात झालेली आहे षटकाराने. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 17 धावा बनलेल्या आहेत. मला असं वाटतं 30च्या आसपास जर टार्गेट गेलं, 30, 31, 32, 35, तर हे बॅटल मोठं बॅटल असेल. कारण गोलंदाजी नो डाऊट ओमसाई आंबेचे यंगस्टर्स अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे हे बॅटल तितकं सहज सोपं राहणार नाही. फटका चांगला आहे बघा. याच पद्धतीचे फटके अपेक्षित आहेत. व्हॉट अ ग्रेट हिट. अद्भुत फटका मैदानाच्या आतमध्ये. अविश्वसनीय फटका मैदानाच्या आतमध्ये इथे खेळला गेलेला आहे. फलंदाजाच्या बॅट मधून काय फलंदाजी होते फलंदाज जेरी अर्थात जयेशची. फक्त आणि फक्त टायमिंगच्या जोरावर खेळला गेलेला हा फटका. क्रिकेटमध्ये आणि विशेषत्वाने मॉडर्न डे क्रिकेटमध्ये हे फटके आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत, परंतु तोच फटका दाखवला. विशेष कौतुक असेल फलंदाज जयेश अर्थात जेरीचं. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. वाळवंटामध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी त्या पद्धतीने झालेल्या आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये दावा बनवण्यासाठी संघर्ष होता. इथे आता लागोपाठचे 2 षटकार आलेत. हेच तर क्रिकेट आहे. यावेळेस अकुटप्याचा चेंडू होता. व्यवस्थितरित्या टॅकल करता आली नाही उसळी बॅटरला. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि का होऊ नये. स्टार्किंगला बॅटर जयेश असावा हे निश्चितच इथे आता सगळ्यांनाच मान्य आहे. कारण धावपलकाला वेग देण्याचा प्रयत्न त्याचा आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत तिकडे अयशस्वी ठरला. त्याचमुळे फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समीर, जर्सी नंबर 33. आणखी एक धाकड बॅटर आहेत ते म्हणजेच ओमसाई आंबेळचे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार खेळलेले आहेत. धन्वंतने प्रतिस्पर्धी संघाला थोडं धन दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते धावांचं धन आहे. 24 पर्यंत डाव इथे पोहोचलेला आहे. 2 गडी गमावलेले आहेत. यावेळेस इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाहायचंय ही धाव, प्रत्येक धाव महत्वाची. डायरेक्ट हिट आले. थोडा टेंटेटिव्ह अप्रोच बॅटरचा जरूर होता, परंतु ते पोहोचलेत. एक धाव पाहता पाहता इथे पूर्ण केली जात आहे. हे 2 षटकार अत्यंत महत्वाचे आहेत. इथून पुढे जर मोठे फटके आले तर ते स्वागतार्ह असतीलच, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. परंतु डाव खूप अडचणीत सापडला होता. अगदी खोल गर्तेमध्ये गेला होता. संघर्ष प्रत्येक धाबेसाठी आपण बघत होतो. तिथून पुढे हे जे 2 षटकार आलेले आहेत त्या 2 षटकाराने दिलासा दिलेला आहे. या धावपलकाला बाळसं दिलेलं आहे असं म्हणूया आपण. एकूण धावा आहेत आतापर्यंत 25-25. षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल गोलंदाज धन्वंतच्या वतीने. सामन्याचा रिदम लॉस होऊ न देणं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे मैदानी पंच दक्ष आहे. त्यांच्या वतीने इथे व्यवस्थितरित्या काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. साऊंड ऑपरेटर संपर्क साधा. यावेळेस फटका चांगला आहे. जिकडे उभे होते तिथूनच ऑन साइडला खेळलेत. जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू
त्या पाहिजे शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी दाखल होतोय. 9:16 डावाला सुरुवात झाली होती. आताची जी वेळ आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. 9:31 झालेले आहेत. बरोबर 15 मिनिटं आपण घेतलेली आहेत. त्याबद्दल तुमचं कौतुक आहे, परंतु शेवटच्या षटकासाठी आता विलंब करू नका. शेवटचं षटक फेकलं जाईल गोलंदाज अविनाशच्या वतीने. 22 नंबरची जर्सी त्याने वेअर केलेली आहे. अविनाश बॅटर जयेशसाठी याचा हा चेंडू होता. चांगला कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक झपाट्याने आले होते. अधिकची गती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले. तिसरी धाव सुद्धा ऑन असू शकते, परंतु इथे आता संभाव्य धोका लवकर ओळखला फलंदाजांनी, थांबले. 2 धावा याचबरोबर पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षकांनी चार्ज केलं होतं. अगदी चित्त्याच्या वेगाने ते पुढे आले होते. अलीकडे बिबट्यांचा सुळसुळाट सगळीकडे झालेला आहे. बिबट्याच्या वेगाने खरं तर इथे त्या चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता या क्षेत्ररक्षकाने. तुम्ही अधिकच्या जोराने जर चेंडूपर्यंत धावण्याचा प्रयत्न केला तर मग चेंडूवरची तुमची नजर कदाचित तिकडे बाजूला जाऊ शकते. इथे क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. महत्वाचा झेल आहे. मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. चांगला क्रिकेट, टेक्निकली साऊंड असणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. एकेरी दुहेरी धावांकडे सुद्धा त्याने विशेषत्वाने लक्ष दिलेलं आपण पाहिलेलं आहे. चला न्यू बॅटर. इथे आता टाइमलाईन बंद आहे, अदरवाईज तुमचे 10-12 सेकंद असेच निघून गेले असते. जगदीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रमांक 5 वर खेळण्याची त्यांना संधी मिळेल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर प्रतिकूल मिळाली होती, परंतु त्या सगळ्याची भरपाई करणारं षटक क्रमांक 3चं राहिलं. पहिल्यामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 7 धावा बनले होत्या, 11. तिसऱ्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या तिथून फलंदाजी करणारा संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये गेला. अलीकडच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ह्या धावा तितक्या धावा निश्चित नाहीत. 33 धावा बनलेल्या आहेत. इथून पुढे आणखी 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 40 पर्यंत जर डाव गेला तर मग बल्ले बल्ले असेल. काही चांगलं बॅटल देऊ शकतात, चांगली फाईट देऊ शकतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचे गोलंदाज. आणि कुठे ना कुठे फलंदाजांची ती जबाबदारी आहेच की आपल्या गोलंदाजांना लढत देता येईल या पद्धतीचा स्कोर त्याने उभा करणं अत्यंत गरजेचं असतं. 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज अविनाश उजव्या इष्टीच्या बाहेर चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज जगदीश. आपल्या विकेटचं समर्पण त्याने इथे दिलेलं आहे, बळी दिलेला आहे स्वतःचा असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज बाद होतील धावबादच्या रूपाने. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावांवर अंकुश लावलेला आहे गोलंदाज अविनाशने. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं एकही धाव त्याने खर्च केलेली नाही. 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत, दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहेत. 3 चेंडूंवर कमीत कमी धावा खर्च करावे लागतील गोलंदाजांना आणि त्याचा तो मानस असेलच. एक गोलंदाज म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस दाखल होता त्यावेळेस तुमचा तोच उद्देश असतो की आपण कमी धावा खर्च कराव्यात आणि फलंदाजाचा उद्देश असतो की जास्तीत जास्त धावांची लयलूट आपण करावी. फलंदाजाला फटका खेळता आला नाही. चेंडूच्या लाईन मध्ये त्याला येता आलं नव्हतं. फटका खेळण्याजोगा चेंडू जरूर होता, परंतु इथे व्यवस्थित रीतीने फटका खेळता आला नाही बॅटरला. याच फलंदाजाने अगोदर एक षटकार खेळलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे पॉवर हिटिंगची क्षमता आहे. पाहायचं ती हिटिंग आपल्याला उर्वरित 2 चेंडूंमध्ये कितीदा पाहायला मिळेल. डाबी एष्टी सोडून जात असताना हा चेंडू मागे निघून आलेला आहे. पंच सूचित करताय तिथे व्हाईट बॉल, त्यामुळे ही धाव अत्यंत महत्वाची, दिलासादायक. विना सायास मिळालेली धाव धावपलकोर जोडली जाईल. तुम्ही वाईट चेंडू फेकल्यानंतर 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळते. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला अधिकचा चेंडू सुद्धा फेकावा लागतो. त्या चेंडूवर जर मार पडला, मोठा फटका आला तर मग तो तुमचा निर्णय तुमच्या जिवारी जातो, अंगलट येतो वाईट बॉल करण्याचा. एक पूर्ण, दुसरीही पूर्ण होईल. ज्या पद्धतीने थ्रो आलेला आहे, चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ होतोय. 3 धावा पूर्ण. 4थीचा प्रयत्न केला जाईल.
चौथी धाव ही इथे पाहता पाहता पूर्ण. अमोलने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला. 5 धावा पाहता पाहता इथे पूर्ण करण्यात आलेले आहेत. मैदानी पंच काहीतरी इथे चर्चा करत आहेत. ही चर्चा कशासाठी असावी हे आपल्याला पाहायचं आहे. बघा आता या गोष्टीवर खूप काय बोलता येईल, परंतु ऑफिशियल पंचांचा इशारा आल्यानंतर तोपर्यंत आपण यस हा बघतो, आपण चेक करूया. बघा फलंदाज दुसरी धाव पूर्ण करत असताना त्या चेंडूच्या प्रवासामध्ये डेलिबरेटली आले होते की नाही हे आपल्याला चेक करायचंय. म्हणजे मुद्दामून फलंदाजाने त्याची धावण्याची जर दिशा बदलली असेल तर निर्णय वेगळा असू शकतो. आणि फलंदाज एका फ्लो मध्ये एका सरळ रेषेमध्ये जर धावत असतील तर निर्णय वेगळा असू शकतो. आणि काळजी करू नका, खेळाडू कक्ष जे असेल ते तोच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 10 क्रिक लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, चांगलं दर्जेदार थेट प्रक्षेपण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पाहायचं आता फलंदाज ती धाव पूर्ण करत असताना डेलिबरेटली इंटरप्शन ज्याला आपण म्हणतो ते बॅटरच्या वतीने करण्यात आलेलं आहे की नाही हे पाहायचंय. बघा फलंदाजाने मुद्दाम होऊन चेंडूचा प्रवास थांबवला नाही हे इथे स्पष्ट झालेले आहे. आता मैदानी पंच आपण सांगा. वाईड लाईनच्या जवळ आहेत. बघा अंकुश बाद आहे. ती धाव कोणती, मला असं वाटतं 5वी असावी. 6वी.
म्हणजे 5 धावा पूर्ण आहेत मैदानी पंच. हा बरोबर. चला लवकर चला, आता जवळजवळ 5-6 मिनिटं आपली यामध्ये गेली. न्यू बॅटर स्ट्राईकला असेल. ह्या 5 धावा धावपलकर जोडल्या जातील. एकूण धावांचा जर आपण आता उल्लेख केला तर ज्या 10 धावांची सरासरी आपण चर्चेत घेतली होती, 39 धावा आहेत धावपलकावर. आनंदवाडी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. आनंदवाडी मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी जो संघ कर्णधार उपस्थित नसतो त्याला 2 धावांची पेनल्टी लगेच देण्यात येते. एकच चेंडू शेष आहे. आनंदवाडी टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी दाखल व्हा. स्ट्रायकिंग एंडला आहे सर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल. शेवटचा चेंडू फेकला जाईल. गोलंदाज तयार आहेत. पाहिजे फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल. काय फटका खेळलेत. व्हॉट अ ग्रेट शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह फलंदाजाच्या माध्यमातून सौंदर्य प्रधान फटका खेळला गेला. याचमुळे शेवट इथे चांगला झाला. फलंदाजी करत असताना आंबेले टीमचा ह्या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं 43 पर्यंत. 11.00 धावांच्या सरासरीने 44 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये कोंडे साखरे टीमला. आनंदवाडी टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी दाखल व्हा. सुरेश वारगडे चला. ग्रामपंचायत जांभुर्डेचे युवा सरपंच सचिन बिराडे यांचं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ग्रामपंचायत जांभुर्डेचे माजी उपसरपंच, माझं बरोबर आहे की चूक मला माहित नाही, पद्माकर दादा बिराडे यांचं आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मी या अगोदर उद्घाटनीय सोहळ्यामध्ये जसं वर्णन केलं होतं, अलीकडे सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यात आणि नारायणजी उघडे यांच्या नावाची भलतीच चर्चा सुरू झालेली आहे. त्यांचं आगमन झालंय. समाजसेवक आहेत, फार मोठे समाजसेवक जांभुर्डेचे. मध्ये दाखल करा. बघा, ह्या सूचना वारंवार द्यायला तितक्या संयुक्तिक वाटत नाहीत. प्रोफेशनलिझम सुद्धा बाजूला ठेवावा लागतो. त्यामुळे विनंती असेल, चला बॅटर्स आपण मैदानाचा ताबा घ्या.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, ते म्हणजेच पारस आणि त्याच्या साथीने दिनेश. पारस शिंदे आणि त्याच्या साथीने दिनेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सलामीसाठी, आघाडीसाठी. त्याचबरोबर जयेश पवार गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी तयार झालेले आहेत. 44 धावा बनवायचे आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये 11.00 धावांची सरासरी कायम ठेवावी लागेल. दुसऱ्या डावाला इथे होत आहे सुरुवात आणि समालोचन कक्षाच्या वतीने टोकाकडून कॉमेंट्री एंडने गोलंदाज जयेश अर्थात जेरी गोलंदाजीसाठी रेडी आहेत. वेळेची नोंद केली जाईल. 9:49 झालेली आहेत. पहिला चेंडू लेंथ अत्यंत चांगली होती. यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने जरूर केला होता, परंतु याला आपण मिस डायरेक्टेड यॉर्कर असं म्हणू. दिशा योग्य ठेवता आली नव्हती या गोलंदाजाला, त्याचमुळे पंचांचे दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आले. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईटनी सुरुवात झालेली आहे या डावाला. फटका चांगला आहे. पारसने इथे परिस्पर्श दिलेला आहे या चेंडूला. काय फटका खेळलेत विथ दी ट्रेमेंडस गुड टायमिंग ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम. चांगला फटका खेळला. कोंडे साखरे टीम ज्या ज्या वेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये सम्मिलित होते त्या वेळेस त्या स्पर्धेमध्ये पारसची फलंदाजी चांगली राहिलेली मी पाहिलेली आहे. त्यामुळे या फलंदाजाकडे सुद्धा चांगल्या क्षमता आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग चांगलं आहे पारसकडे. अतिरिक्त वेळ आहे, त्याचमुळे व्यवस्थितरित्या फटकेबाजी त्याची होत असते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आलेला आहे. पाहायचा आहे. व्हाईट बॉल होता. सुरुवात झाली होती या डावाला. गोलंदाज जेरी अर्थात जयेश नामवंत दिग्गज गोलंदाज आहेत, परंतु इथे योग्य पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. ते आव्हान त्याला इथे स्वीकारावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षक बीट होत आहेत. आता फार मोठी चेस आहे त्या क्षेत्ररक्षकासाठी शॉर्ट लेगच्या. 22च्या रूपाने ह्या 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. या स्पर्धेसाठी मैदानी पंच मुख्य पंचांच्या भूमिकेत. मुख्य पंच म्हणजे बॉलर्स एंड ज्याला म्हटलं जातं, तिथे राजेश भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात, मॅन फ्रॉम मालेगाव. त्याचबरोबर बॅटर्स एंडला स्क्वेअर लेग पंच म्हणून आणखी एक नामवंत पंच संदीप गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता. उजवा पाय वाकवला होता. बैठक घेतली होती फलंदाजाने. डायरेक्ट हिट आलेली आहे. काय घडलंय? एक धाव जोखमीची मैदानाच्या आतमध्ये घातक ठरलेली आहे. फलंदाज पारस की ज्याने अगोदर एक षटकार खेळला होता. चांगली सुरुवात आपल्या संघाला देण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये निर्णय क्षमता अत्यंत महत्वाची ठरत असते. हा निर्णय त्याच्या अंगलटाला. एक धाव अतिरिक्त जोखीम घेतली आणि डायरेक्ट हिट दिलं यावेळी जेरीने. पंचांना कोणतीही शंका नाही. पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज पारस यावेळेस नाहक बाद. मोठा करणं गरजेचं आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. अमोलने मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या फिरून मारलेला आहे. शॉर्ट लेंथ होती आणि त्याचमुळे इथे अत्यंत चांगला फटका खेळला. मला असं वाटतं फलंदाज दिनेश आहेत, त्याच्या बॅट मधून आलेला आहे हा चौकार.
महत्वाचं आहे, धावपलकोर जोडला जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावपलक जाऊन पोहोचलेले 14 अर्थात 14 वर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आणखी 3 चेंडू फेकावे लागतील गोलंदाजांना. धावपलक तर अत्यंत वेगाने पुढे चाललेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने फेकला गेलेला चेंडू, परफेक्शन दाखवलं जात आहे गोलंदाज जयेश पवारच्या वतीने. बघा, एक गोलंदाज म्हणून तुमची सुरुवात जरी प्रतिकूल झाली असेल तरी तुम्ही त्यातून पुढे जाऊन अनुकूलता मिळवू शकता. तो प्रयत्न तुमचा दिसला पाहिजे. त्यासाठी गोलंदाजाची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कसा विचार करता गोलंदाज म्हणून ते फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा फलंदाजाची जे हिटिंग झोन आहे, फलंदाजाचे जे पदलालित्य आहे, फुटवर्क आहे, त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने फलंदाज फटके खेळतोय, सगळं बघत असताना गोलंदाजाने त्या गोष्टीचा अंदाज अचूक लावणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट करायचा होता. लेंथ आता चांगली मिळालेली आहे, दिशा सुद्धा चांगली पाहायला मिळते गोलंदाज जयेशच्या वतीने. सुरुवात केली होती या षटकाला, यॉर्कर अटेम्प्ट केला होता, डाबिष्टी सोडून जाणारा चेंडू होता, तिथे वाईट बॉल कॉल करण्यात आला होता. त्यानंतरच्या चेंडूवर स्लॉकचा फटका सिक्सर खेळला होता बॅटर पारसने, परंतु एक अतिरिक्त धाव. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेचा कस लागतो. योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. एखाद्या छोट्या गोष्टीसाठी फार मोठ्या गोष्टीचं बलिदान देणं यावेळेस लीडिंग एज यष्टी रक्षक झेल टिपतायत. अक्षयने टिपला झेल, त्याचमुळे फलंदाज दिनेश शिंदेचा संपला खेळ. दुसरा हादरा मिळतो फलंदाजी करणाऱ्या कोंडे साखरेला. विकी, जर्सी नंबर 18 ऑन इज बॅटिंग मार्क. क्रमांक 4 साठी खेळत आहेत विकी. पहिलं षटक संपले, ज्यामध्ये 14 धावा मिळालेल्या आहेत. त्याचमुळे सुरुवात चांगली झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. परंतु महत्वाची गोष्ट, कुठे ना कुठे 2 बॅटर्स बाद झालेले आहेत. फलंदाज पारस आणि फलंदाज दिनेश बाद झालेले आहेत. अमोल मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, अमोल चौधरी, त्याचबरोबर विकी शिंदे. अधिकचा वेळ घेतला जातोय ओमसाई आंबेळे क्षेत्ररक्षण सज्ज करण्यामध्ये. तुम्हाला ते मारक ठरू शकतं. शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो आणि हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल, यामध्ये ती मात्र शंका नाही. तिथे 8, 9, 10 धावांची गरज असताना तो क्षेत्ररक्षक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो किंवा ते क्षेत्ररक्षणाची रचना तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. समोर खेळतायत, बाणाप्रमाणे समोर खेळलेला फटका, आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळणं हा सुद्धा क्रिकेट मधील विरोधाभास आहे. समर्पण पाहिलं आपण जेरीचं, परंतु इथे फुटवर्कचा चांगला वापर केला समीरने. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवला, फुटबॉलचं स्किल दाखवलं, चेंडू अडवला. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज अमोल चौधरी. अमोल हा महत्वाचा फलंदाज आहे. कोंडे साखरे टीम त्याच्याच नावाने जाणली जाते. अनुभवी खेळाडू आहेत. बॅकफुटला असताना पूल करणं फार कठीण आहे. पूल तर केलेलं आहे, आता अंतर किती मिळेल हे पाहायचंय. झेल सुटलाय, फक्त एकच धाव इथे पूर्ण करता आलेली आहे फलंदाजांना. जीवदान मिळालंय, जीवनदान मिळालंय. नशीब इथे फलंदाजाच्या साथीला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडचं फिल्डिंग स्टँडर्डचा जर आपण विचार केला तर खूप कठीण झेल सुद्धा क्षेत्ररक्षक घेत असतात. समर्पित वृत्तीने क्षेत्ररक्षण करत असतात, परंतु या सगळ्या ट्रेंडला बगल देण्यात आली. साधा सोपा झेल सुटला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर करत असताना राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतायत ऋषी पवार. हे चांगलं कॅरेक्टर आहे ओमसाई आंबेळेचं. बॅटिंग मध्ये तितकी चांगली खरं तर आज त्यांना सुरुवात देता आली नव्हती. उजव्या यष्टीच्या बाहेर फटका खेळले होते, पंच केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, स्ट्रेट टू द फिल्डर, आणि क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता झेल इथे
17 धावा बनलेल्या आहेत. धावा बनवायचे 44. या अगोदर आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता की ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे ओमसाई आंबेच्या गोलंदाजांकडे, त्यांच्या विरोधात सहजासहजी धावा मिळवता येणार नाहीत. उजव्या बाहेर चेंडू आणि खूप बाहेर आहे, त्याचमुळे पंच मागे वळत आहेत. पंचांच्या वतीने हा चेंडू इथे वाईट कॉल करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावपलकोर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजेच 18. पहिल्या षटकामध्ये 14 आलेले होत्या. आतापर्यंत 4च धावा आलेले आहेत या षटकामध्ये. या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेले असे माझे क्लासमेट मंगलजी दिघे यांचं आगमन झालेलं आहे. मंगल, आपलं सहर्ष स्वागत. या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 धावा पाहता पाहता इथे पूर्ण करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि ह्या 2 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत. 2 धावा धावपलकोर आपण अंकित करणार आहोत, त्याचमुळे 2 ने धावपलक वाढून 20 वर जाऊन पोहोचलेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू फेकतायत गोलंदाज ऋषी. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे असं आणखी एक व्यक्तिमत्व राहुल मार्के यांचं आगमन झालेले. राहुल, तुझंही सहर्ष स्वागत. उजव्या स्टेजच्या फार बाहेर इथे गोलंदाजी करतायत. पंच मागे वळतायत. त्यांच्या वतीने आणखी एकदा चेंडूला वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव या धावपलकावर आणखी एक जोडली जाईल. 21 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. पाहायचंय आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतील. टॅप करतायत समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आलेत. लॉंग ऑफ मधून समीर चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. एक धाव याच दरम्यान मिळाली. षटक संपली 2 आणि 2 षटकाच्या अंती धावपलक आहे 22-22. उर्वरित 2 षटकांमध्ये इथून पुढे आणखी बरोबर 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या डावामध्ये कोंडे साखरे या टीमला. तिसरं षटक लगेचच सुरू करा. या डावाचा जर आपण विचार केला तर 9:49 डावाला सुरुवात झालेली आहे. 2 षटकांसाठी बरोबर 11 मिनिटं घेतलेली आहेत. तिसरं षटक सुरू केलं जाईल. बघा, ओव्हर रेट तुमचा जर कमी असेल तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक येईलच, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि तिथे कोणताही युक्तिवाद स्वीकारला जाणार नाही, लक्षात घ्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जय आणखी एक चांगले गोलंदाज आहेत. यॉर्कर लेनची गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. लेदर बॉलची प्रॅक्टिस करतायत गोलंदाज जय. स्टॅकिंगला बॅटरचा विचार केला तर फलंदाज हर्ष स्टॅकिंग एंडला आहेत. रिदम लॉस करू नका, गोलंदाज तयार व्हा. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जजमेंट या क्षेत्ररक्षकाने दाखवलं. चेंडू त्याच्या समोर खरं तर उसळी घेताना पाहिला होता. इथे काय घडेल, इथे काय घडेल. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले होते, त्यांना चेंडू व्यवस्थितरित्या अडवता आला नाही. जर त्याने चेंडू अडवला असता तर फलंदाजाला तिथे त्याची घर वापसी करता आली नसती. फलंदाज बाद होणं इथे नक्कीच होतं, निश्चित होतं असं आपण म्हणूया. फलंदाज वाचले, बचावले. जय तयार होत आहेत पुन्हा एकदा.
समोर ठेवतायत, ऑफ साईडला फटका घेतायत, दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू आडवला, फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. 1 शॉट, एक धाव अपूर्ण आहे. व्यवस्थितरित्या बॅट ड्रॅग करता आली नव्हती बॅटरला, त्यामुळे फक्त एकच धाव इथे अंकित केली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 24. भास्करजी मार्के त्याचबरोबर महेश तरे यांचं आगमन झालं. सरचे स्वागत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत महेश तरे. 24 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलेला आहे. जिकडे उभे होते तिथूनच खेचून मारलेला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे थोडे अपूर्ण पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजाने अधिकच्या धावा पूर्ण करता येत नाहीत. ज्या ज्या वेळेस चेंडू तुम्ही हवेमध्ये खेळता त्यावेळेस झेल होणं न होणं ही नंतरची गोष्ट असते, परंतु त्याच दरम्यान तुम्हाला अधिकच्या धावा पूर्ण करता आल्या पाहिजेत. त्या करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलेले आहेत बॅटर्स. 3 चेंडू यानंतर फेकले जातील गोलंदाज जयच्या वतीने. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 22 ची गरज होती आणि या 3 चेंडूंमध्ये 3च धावा आलेल्या आहेत. त्याचमुळे आता 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पाहायचंय समोर खेळले, चेंडू हवेमध्ये होता, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. त्याच गोष्टीचा उल्लेख या अगोदर आपण केला होता की चेंडू हवेमध्ये असताना तुम्हाला जास्तीत जास्त धावा पूर्ण करता आल्या पाहिजेत आणि तो इंटेंट पाहायला मिळत नाही. डगआउट थोडं जरा आपण शांत व्हा. उत्साह असतो त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. क्रिकेट म्हटले की सगळ्या गोष्टी येतातच, त्यामध्ये जीव ओतून माणसं खेळतात, परंतु तरी शिस्त आणि नियम या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण व्यवस्थितरित्या पाळल्या पाहिजेत. आणि तुम्ही समालोचन कक्षाच्या अगदी जवळ आहात, खेटून आहात, त्यामुळे मग तुमचा आवाज मायक्रोफोनद्वारे घर बसल्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतो, तो गोंधळ निर्माण होतो. समोर खेळलेत, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजीमध्ये मॅच्युरिटी दाखवतात गोलंदाज जय. या अगोदर अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये मला असं वाटतं गेल्या वर्षी या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलेला आहे ओमसाई आंबेळकरांनी आणि तिथून पुढे चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. कालच्या दिवसामध्ये ज्या समोरचकाचा आवाज आपण ऐकला ते समोरचक विश्वास केनेसर यांचं आगमन झालेले आहे. विश्वास आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये निखिल ठोंबरे यांनाही तुम्ही ऐकू शकणार आहात. या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाणार आहे गोलंदाजाच्या वतीने. जय गोलंदाजीसाठी फार एंड कडून पुन्हा एकदा तयार झालेले आपण बघू शकू. एकूण धावा 27. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत. ऑन साइडला फटका घेतायत. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. धावा पाहिजे होत्या 2 षटकांमध्ये 22, त्याचमुळे आता चेंडू शेष आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 6 मध्ये 15 बनवावे लागतील. गोलंदाजी करणारा संघ लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. वेळेच्या बाबतीत तुम्हाला मी सूचना देत आहोत. 9:49 या डावाला सुरुवात झाली होती. गोलंदाजी करणारी टीम तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करायचा आहे. 17 मिनिटं तुम्ही 3 षटकांसाठी वापरलेली आहेत, की जी 15 मिनिटं वापरणं बंधनकारक होतं. आजच्या दिवसामध्ये वेळ अत्यंत महत्वाची आहे. चला आता ही वेळेचा अपव्यय नको, लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आर्यन गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दूरवरच्या टोकाकडून त्याला गोलंदाजी करायचे. आम्ही सातत्याने सूचना तुम्हाला देत आहोत की वेळेचा कशा पद्धतीने नियोजन तुम्ही केलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चूक कुठे होते ग्रामीण क्रिकेटमध्ये, तुमचं क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी जबाबदारी एका खेळाडूवर देणं गरजेचं आहे. ती जबाबदारी सगळेच जण घेतात. उजव्या इष्टीच्या बाहेर पंच त्यांची जागा सोडतायत आणि हा चेंडू त्यांच्या वतीने वाईड घोषित करण्यात आलेला आहे.
6 चेंडू 14 धावा. स्टार्किंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील वेदांत. वेदांत यंगस्टर्स आहेत आणि व्हॉट हॅपेंड. चौदा धावा हवेत. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. रिव्हर्स फटका खेळलेत वेदांत. चांगले दिसतायत मैदानाच्या आतमध्ये. चांगला रिदम फलंदाजी त्यांना सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. फुलटा चेंडू होता त्याचमुळे सोपा आव्हान होतं फलंदाजाकडे, परंतु चांगलं एक्झिक्युशन त्याचं आपण पाहिलं. रिव्हर्स खेळले, चौकार मिळवला. खेळतायत इथे झेल होऊ शकतो का? हो, झालेला आहे. ज्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात केली होती त्या फलंदाजाला माघार घ्यावी लागलेली आहे. क्रिकेट अत्यंत चांगलं मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. उत्कंठावर्धक सामना आपण बघत आहोत. इथे फलंदाज वेदांतच्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. आधी ज्या खेळाडूने गोलंदाजीमध्ये अत्यंत चांगली सुरुवात मिळवून दिली होती कोंडे साखरे टीमला, त्याने फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. एक गडी महत्वाचा त्याने बाद केला होता आणि तो आता फलंदाजीसाठी दाखल होत आहे. अलीकडचं ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे खेळाडू फ्रंटलाईन बॉलर म्हणून गोलंदाजी करतात तेच खेळाडू बऱ्याचदा फ्रंटलाईन बॅटर म्हणून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स म्हणून, टॉप ऑर्डर बॅटर्स म्हणून दाखल झालेले आपण पाहिलेले आहेत. इथे क्रमांक 7 साठी आधीची वर्णी लागलेली आहे. चार चेंडू शेष आहेत. समोर खेळलेत, पावलांचा वापर केला, बाणाप्रमाणे सरळ. इथे क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली. झेल तर झाला नाही. झेल फार कठीण होता. प्रयत्न चांगले होते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न अपूर्ण. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज अमोल, परंतु आधीचाही इथे डाव संपलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन. पस्तीस धावा बनलेल्या आहेत. उर्वरित चेंडू आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगला सामना इथे आपण सगळेजण या चेतन स्मृती चषकातील महाअंतिम दिवसातील पहिला सामना अनुभवत आहोत. चांगलं क्रिकेट खेळलेत दोन्ही टीम, त्यासाठी त्यांचं कौतुक असेल. संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. 3 मध्ये 9 ऑन साइडला खेळले, ड्राईव्ह करतायत. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल, काय पाहायचंय. क्षेत्ररक्षकाने फलंदाजांची मदत केली असं म्हणूया आणि याचमुळे 2 धावा पूर्ण. आणि या सिच्युएशन मध्ये कुठे ना कुठे अमोल सारखा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे. तो म्हणजेच कोंडे साखरे टीमसाठी तेच आपण पाहिलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 मध्ये 7 धावा बनवाव्या लागतील. यासाठी कमीत कमी एक चौकार येणं गरजेचं आहे. एक षटकार आला तर डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ शकतं. पाहायचे काय घडेल आता, कशा पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतील. युवा गोलंदाज आहेत. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेले गोलंदाज आर्यनची. उजव्या स्टेजच्या फार बाहेर पाहायचे पंच मात्र आता त्यांची जागा बदलतायत. पंचांच्या वतीने हा वाईट कॉल करण्यात आलेला आहे. त्याचमुळे हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. व्हॉट हॅपन. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने इथे लगेचच DRS नोंदवलेला आहे. मैदानी पंचाने वाईट घोषित केला. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे जो DRS आहे तो त्याने इथे वापरण्याचा निर्णय घेतलाय. टेक्निकल टीमच्या वतीने निर्णय तर दिला जाईल. पाहायचं आता चेंडू नेमका कुठे लँड झालेला आहे, कुठे पिच झालेला आहे, त्याचा प्रवास कसा झालेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागा एक्वायर करा. 38 धावा बनलेल्या आहेत. धावा बनवायचे 44. त्याचमुळे आपण पाहिलं तर आणखी 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू शेष आहेत. मोठा फटका येईल का? प्रयत्न तर केलाय. ऑन साइडला फटका खेळलाय. सामना संपवलाय. अनुभवी फलंदाज अमोलचा वार
आणि त्याचा हा आविष्कार त्याचबरोबर सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच कोंडे साखरे टीमने जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक ओमसाई आंबेळे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अगदी बरोबर 8:35 या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही उपस्थित झाला होतात. वेळेचं सहकार्य मिळालं त्याबद्दल तुमचं आम्ही कौतुक करत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना गोलंदाजी अनेक गोलंदाजांनी चांगली केलीच होती. फलंदाजीचं योगदान जर आपण पाहिलं तर बॅटर